स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महा संतांची त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा गाणे कथेचा बाबाचे सद्गुरु विवेकाने जाणे सुघटित समाजात कविले महासिद्धांताचे गोड रसिकत्व कलिले लसित भक्ती ज्ञाने तरतर विला श्री भागवत तरु तया ज्ञानेशात विमलमती निबंधन करू। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तमो श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जन्माद्यस्य यतोन्वयाधितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मयि हन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तक्वकं सत्यं परं धीमहि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिदं मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या रायगडी शरणासी अर्पित आजन्म ही का जगदीश्वरासी जगली जाची ख्याती प्रथम वंदितो मी तुला शिव छत्रपती छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की।
सद्गुरु जगत महाराज की चलो चलो कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या सर्व प्राणीमात्रांच्या सर्व भूतमात्रांच्या विशेषतः अखिल मानव जातीच्या श्रेयप्रेयस अभ्युदयासाठी केवळ परोपकारार्थ आपले जीवन चंदनासम झिजवून आपले अवतार सार असलेले वेदांनाही आराध्य अशी शब्द सुमने गाथ्याच्या रूपाने आपल्या सुपूर्द करून वैकुंठादी दिवास पत्करणारी विश्वचिंतामणी परमनामधारक भक्तीचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे किंबहुना महाराष्ट्राचं भूषण असणारे देहूनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अत्यंत साधा सरळ सोपा आणि भगवान परमात्म्याची खरी महापूजा कोणती हे सांगण्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने कर्तव्य शिकवणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंग चिंतनाला स्पर्श करण्या अगोदर थोडासा परिहार देणं, थोडा गेंद खोलायचा, मोकळा करा मॉनिटर. अभंग चिंतनाला स्पर्श करण्या अगोदर थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. गेली अनेक वर्षापासून आपल्या गावात चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटात उत्साहात आणि आनंदात सुरुवात होऊन 4 दिवस झाले. आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अशातला हा योग आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रामुख्याने भगवान परमात्म्याच्या कथेचं आयोजन आहे. कथा प्रवक्ते परम आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण शेषरावजी महाराज यांच्या अमृतमय अणूतून आपण भगवान परमात्म्याची अमृतापेक्षाही गोड, मधापेक्षाही गोड आणि अमृतापेक्षाही पॉवरफुल अशी कथा श्रवण करीत आहात. आपण फार भाग्यवान आहात. जगाच्या पाठीवर विज्ञान खूप पुढं गेलं असेल, विज्ञान खूप पुढं गेलं असेल, माणूस खूप पुढं गेला असेल, तो विज्ञानाच्या बाबतीत भौगोलिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मनुष्य पुढे गेलेला असेल. पण कितीही पुढं गेल्या, अनेक फॅक्टऱ्या त्यांनी निर्माण केलेल्या असतील, अनेक कारखाने त्यांनी निर्माण केलेले असतील, पण जगाच्या पाठीवर सुख, शांती आणि समाधान प्राप्त करून घेण्यासाठी एकही कारखाना किंवा फॅक्टरी जगाच्या पाठीवर नाही. सुख, शांती, समाधान प्राप्त करण्याचा कारखाना एकच आहे जगाच्या पाठीवर, तो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, भगवान परमात्म्याची कथा. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. भगवान परमात्म्याची कथा ही मानवी जीवनाला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देणारी आहे. फक्त मनापासून ऐकणारा पाहिजे. कथा ही टाइमपासा करता नाही, कीर्तन ही टाइमपासा करता नाही. पण तुम्ही टाइमपासा करता ऐकताय आणि आमचाही टाइमपास करणं चालू आहे. तुमच्या उद्धाराची तुम्हालाही पडली नाही, मग आम्ही कुठं घेत बसावं टेन्शन. हा सगळा बाजार चाललाय. त्याच्यामुळे लोक कधी कधी म्हणतात, महाराज राजा परीक्षितांनी फक्त 3च भागवत ऐकली त्याच्याकरता विमान आलं, आमच्याकरता काय येत नाही. राजा परीक्षितांनी 3च भागवत ऐकले तर त्याच्याकरता विमान आलं की नाही? मावल्या हो बोलत जा, प्रतिसाद देत जा. 3 भागवतात राजा परीक्षितांना त्यांनी 3 भागवत ऐकली त्याच्याकरता विमान आलं ना? तुम्ही ऐकलं कथेत? बोलायचं नाही असं ठरून आले का तुम्ही घरून? बोलत जा. मग आलं की नाही विमान? उद्धार झाला की नाही? किती भागवत ऐकली? बोलता की जाऊ घरी? बोला ना. मग किती भागवत ऐकली? 3. किती ऐकली? वर्ष कितवं आहे तुमचं कथेचं? एकच भागवत ऐकलं राजा परीक्षितांनी. म्हणा सांगणं तू 10, आमच्या का बापाचं चाललं, आम्ही 10च म्हणतो. एकच भागवत राजा परीक्षितांनी ऐकलं तर त्याच्याकरता विमान आलं, त्याचा उद्धार झाला. मग आज भागवताची पावर संपलेली आहे काय? म्हटलं नाही, पावर तीच आहे. फक्त सांगणाऱ्याची भावना बदलली आणि ऐकणाऱ्यांची भावना बदलली. श्रोत्याचा उद्धार झाला पाहिजे ही भावना वक्त्याची जर असेल आणि माझा स्वतःचा उद्धार झाला पाहिजे ही भावना जर स्वतः त्या श्रोत्याची असेल तर भगवान परमात्म्याच्या बापाला सुद्धा विमान पाठवणं भाग आहे. कथेचं सामर्थ्य, कथेचा महिमा तेवढा आहे. बदललो आपण. विठाला विठाला
सुंदर कथेचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. कीर्तनाकरता उपस्थित सर्व श्रोते मंडळी, आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, लहान लहान बालकं या ठिकाणी उपस्थित आहेत. मला महादेव महाराजांनी सांगितलं की या गावातले पोरं कीर्तनातून उठत नाही म्हणे, लहान लहान मुलं कीर्तनातून उठत नाहीत. मी म्हटलं आता बघू द्या मला आज, नाही तर रोज मी बघतो कीर्तनातून लहान लहान मुलं उठून उठून घरी जातात महाराज. महादेव महाराज म्हटले या गावातली मुलं एकदा का कीर्तनात बसले की कीर्तन होईपर्यंत अजिबात कीर्तनातून उठत नाही. म्हटलं बघू द्या आज. विठाला विठाला. तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तरुण मंडळी मला आवडतात. तरुणांची गरज आहे या मंडपाला. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये एक वाक्य बोलत असतो की आजच्या तरुणांनी या धर्ममंडपाचा जर आश्रय घेतला नाही, आजचा हिंदू तरुण जर सावध झाला नाही, तर मी तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय, नारदाच्या गादीवरून तुमच्या पुढच्या पिढीला ब्रह्मदेवाचा बापसुद्धा वाचू शकणार नाही. इतके वाईट दिवस तुमच्यावर येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. मला जास्त बोलता येणार नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तुम्ही हुशार आहात, तुम्ही सुज्ञ आहात, पण समजणे आलो की इशारा काफी आहे. येणारा काळ मोठा घातक आहे, म्हणून तुम्हाला अध्यात्माचा परमार्थाचा आश्रय घ्यावा लागेल. तुम्हाला संतांची शरणागती पत्करावी लागेल. तुम्हाला या मंडपाचा आश्रय घ्यावा लागेल. सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्धा मंडप तरुणांनी व्यापला आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुण खऱ्या अर्थाने कसा असावा मी सांगेल तुम्हाला पुढे कीर्तनामध्ये. तारुण्य कसं असलं पाहिजे, तारुण्यामध्ये काय केलं पाहिजे, तारुण्य कशाने सुशोभित होते, या गोष्टींचा नक्की विचार करू आपण. तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला महादेव महाराजांनी सांगितलं होतं सर्व तरुण मंडळी आहे महाराज. प्रौढ मंडळी, वयोवृद्ध मंडळी, हे बाल टाळकरी, सर्व गावातले बाहेरचे पंचकृषीतले टाळकरी, विणेकर्ती, मृदंगवादक आमचे श्री हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज भांडे ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महादेव महाराज या ठिकाणी आहेत. आमचे दोन्ही टेकाळे महाराज, दोन्ही टेकाळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अधिक वेळ घेणार नाही, वेळेच्या पुढे जाणार नाही, तुम्हाला घडाट पाहायचा चान्स देणार नाही. वेळेच्या आत तुम्ही घडाट पाहायला लागले तर त्याला इलाज नाही. संकल्पित वेळेत सेवा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. तिसऱ्या वर्षी मला वाटतं मी तुमच्या गावामध्ये एकदा आलेलो आहे. मागच्याही वर्षी मंडळींनी खूप फोन केले, पण माझं शक्य झालं नाही. यावर्षीसुद्धा शक्य होत नव्हतं, पण आमचे महादेव बाबा असे मागे लागले हात धुवून. म्हटलं यावंच लागेल तुम्हाला, आणि त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा योग आणि तुमच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. विठाला विठाला. तुकोबारांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हॅलो. या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज कर्तव्य सांगतायत, कर्तव्याची जाणीव करून देतात. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो हे तुमचं आमचं भाग्य आहे. हे सांगितलं होतं का तुम्हाला कोणास ठाऊक, मला आता आठवत नाही. आपण भारतामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलो हे तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, दुर्लभम त्रयमेवैतत् देहानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. तीन गोष्टी या जगतामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत, अत्यंत कठीण आहेत. तीन गोष्टी, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, तिसरी की महापुरुषांचा जीवनामध्ये संबंध येणं, महापुरुषांचा आलो ही गोष्ट जगाच्या पाठीवर सर्वात दुर्मिळ आहे. 84 लाख जन्म घ्यावे लागतात या जीवाला. 83,99,999 जन्म मागे टाकले की मग 84 लाख क्रमांकाचा जन्म प्राप्त होतो, तो माणसाचा. विठाला विठाला. तुम्ही आपण माणसाच्या जन्मामध्ये आलो हे तुमचं आमचं भाग्य आहे. त्याहीपेक्षा आता कीर्तनकार मंडळी सांगत असतात, हे तुम्ही ऐकलेलं आहे. आपण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये संतांच्या नंतर, ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो हे तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे. पाकिस्तानमध्ये जन्माला आलो असतो तर पाकिस्तान माता जिंदाबाद म्हणता आलं असतं काय? पाकिस्तानला माता म्हणते का कोणी? अमेरिकेला माता म्हणते का कोणी? नाही. जगाच्या पाठीवर देश भरपूर आहे, पण ज्या जगाला मायची उपमा आहे असा जगाच्या पाठीवर एकच देश आहे. त्या देशाचं नाव फक्त भारत देश आहे. लक्षात ठेवा, त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे. भारत माता. जगाच्या पाठीवर 200 पेक्षा जास्त देश आहेत, पण माता फक्त एकाच देशाला संबोधले जाते, त्या देशाचं नाव भारत देश आहे. आता भारतात राहूनही काही नमुने भारताला माता म्हणायला तयार नाही, तो भाग निराळा आहे. विठाला विठाला.
जगाच्या पाठीवर भारत देशासारखा देश नाही. हो, मी नेहमी सांगत असतो, पहा, एका नेत्याची कविता आहे. मी राजकारणाचा माझा काही संबंध नाही, पण कविता फार सुंदर आहे. त्यांनी असं सांगितलंय, हा देश सामान्य नाही, ये वंदन की भूमी है, अभिनंदन की भूमी है. भारतामध्ये आपण जन्माला आलोय ना, ही भूमी सामान्य नहीं है, ये वंदन की भूमी है, अभिनंदन की भूमी है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी गंगा है, इसका कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए, हम मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद भी हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. आपण भारतात जन्माला आलो, हे तुमचं आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे, सगळ्यात मोठं भाग्य आहे. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. सामान्य हा देश है, प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. हो जीते हैं किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है. हो कुछ और आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है. हो उस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. इतनी ममता नदियों को भी जहाँ माता कह के बुलाते हैं, इतना आदर इंसान तो क्या, पत्थर भी पूजे जाते हैं. त्या देशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो, हे तुमचं आमचं सर्वात मोठं भाग्य आहे. पण भारतासारख्या संस्कारवान संस्कृती प्रधान देशामध्ये जन्माला येऊन सुद्धा तुम्ही आणि मी आपले संस्कार विसरलो, हे आपलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण आपले संस्कार विसरलो, आपण आपलं कर्तव्य विसरलो. त्या कर्तव्याची जाणीव करून देणाराच हा अभंग आहे. तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण आपलं कर्तव्य आपल्याला विसरता कामा नये. आपण आपल्या कर्तव्यापासून पदच्युत होतोय, आपण आपल्या कर्तव्यापासून लांब चाललेलं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आपलं कर्तव्य विसरता येणार नाही. माणूस म्हणून जन्माला आलो, त्यातल्या त्यात हिंदू म्हणून तुम्ही आपण जन्माला आलो, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, केवढं मोठं भाग्य आहे. जगाच्या पाठीवर हिंदू धर्मासारखा संस्कारवान धर्म जगाच्या पाठीवर कोणता आहे महाराज? कोणता आहे? की ज्या धर्मामध्ये बैलाची पूजा, दगडाची पूजा, झाडाची पूजा, मातीची पूजा, अरे ज्याच्या अंगामध्ये विष आहे त्या सापाची सुद्धा पूजा करायला सांगितली. इतकी सुंदर संस्कृती, इतके सुंदर संस्कार आपले. पण तुम्ही आपण पदच्युत होत आहे, आपल्या संस्कारांपासून लांब होतोय आपण, आणि म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतंय. जगद्गुरु तुकोबाला त्या कर्तव्याची जाणीव करून देतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी कर्तव्य आहे. काही साधक जगद्गुरु तुकोबारांच्याकडे जातात आणि जगद्गुरु तुकोबारांच्याकडे गेल्यानंतर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हलो. तो बॉक्स जर इकडे फिरवला तर सिस्टीमध्ये मला मॉनिटर फारच वर्षी करा, कम से कम असं बोलता आलं पाहिजे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे काही साधक जात आहेत आणि गेल्यानंतर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांना नमस्कार केला आणि जगद्गुरु तुकोबारांना ते साधक काही प्रश्न विचारतात. 4 साधक होते. तरुण मंडळी लक्षपूर्वक ऐका, मी वेळेत कीर्तन सोडणार आहे. पुढे मलाही जायचंय,
तुम्हालाही दिवसभर कामं आहेत, मी अधिक वेळ घेणार नाही, वेळेच्या पुढे जाणं मला आवडत नाही. संकल्पित वेळेतच सेवा पूर्ण करणार आहे. मंडळींनी वेळेत चालू केलं, मी वेळेत तुम्हाला सोडतो. फक्त लक्षपूर्वक आहे का. मी तुम्हाला 3ऱ्या वर्षी बोललो होतो, कीर्तन उद्धारासाठी टाईमपासा करता नाही. 100 कीर्तन ऐकण्यापेक्षा जीवनामध्ये एकच कीर्तन ऐका, पण एका कीर्तनात बजेट बसला पाहिजे. एकाच कीर्तनामध्ये वर्ष कितवाय सप्ताहाचं याच्यापेक्षा त्या सप्ताहामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट काय आहे हा फार महत्त्वाचा आहे, नाही का. किती लोकांनी एकादशी करायला सुरुवात केली सप्ताह सुरू झाला तेव्हापासून, हे महत्त्वाचं आहे. किती लोकांनी गळ्यात माळ घातली, हे महत्त्वाचं आहे. किती म्हणजे सप्ताह झाला म्हणजे काहीतरी वाईट सुटलं पाहिजे आणि काहीतरी चांगलं ग्रहण केलं गेलं पाहिजे, नाही का. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ, बोला ना बोला, संकटात पडले तुम्ही. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ बोलत जा बरं. तुमचे चेहरे असे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत पाहिजे. ते आता सूर्यफुलं झाले. मस्त मोकळे फ्रेश राहा तुम्ही. वक्ता हा 2 आरवर डिफेंड असतो, जिवंत असतो असं म्हणा तुम्ही, नाहीतर तो मरतो, खलास होतो. 2 आर. फर्स्ट आर रिस्पेक्ट आणि सेकंड आर रिस्पॉन्स, प्रतिक्रिया. तुमचा रिस्पॉन्स फार महत्त्वाचा आहे. ते टॉनिक आहे वक्त्यासाठी. मस्त चेहरे ठेवा आणि तुम्ही ऐकताय असं मला वाटलं पाहिजे, मी सांगतोय असं तुम्हालाही वाटलं पाहिजे. चला, मुद्दा असा आहे, कुठे होतो मी. पॉझिटिव्ह रिझल्ट हातात पाहिजे सप्ताह झाला की. हे टाईमपासा करता नाही आहे. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ घातली पाहिजे. ज्यांनी कधी कथा जीवनामध्ये ऐकली नाही त्यांनी एखाद्या वेळेस कथा तरी ऐकली पाहिजे. जे जीवनामध्ये नेहमी कुणाची तरी निंदा करतात त्यांनी निंदा करणं सोडलं पाहिजे, लक्षात घ्या. ज्यांनी जे तंबाखू गुटखा खातात त्यांनी ती व्यसनं सोडली पाहिजे. याच्याकरता सप्ताह आहे. येणारा काळ मोठा घातक आहे बंधूंनो. म्हणून पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या हातात असणं नितांत गरजेचं आहे. चला, जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे काही साधक जातात. 4 साधक होते, त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 स्त्री होती. म्हणजे तिथे स्त्रीला आरक्षण होतं. 4 साधक जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे जातात आणि जगद्गुरु तुकोबारायांना नमस्कार करतात. जीवनामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न जर पडला तर इतर कुणाकडेच जाऊ नका. जगाच्या पाठीवर तुम्हाला योग्य रस्ता दाखवणारं एकच व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन येते. कुठल्याही लाभाशिवाय आणि कुठल्याही लोभाशिवाय तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारं एकच व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव संत आहे. म्हणून तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी इतरांकडे जाऊ नका, इतरांना विचारू नका. ही जग फार खतरनाक आहे. दुनिया मोठी खतरनाक है। यहाँ पलकों पर बिठाया जाता है नजरों से गिराने के लिए। ही दुनिया एवढी खतरनाक आहे, जी लोक तुमच्यावर गोड तुमच्या समोर गोड बोलतात तीच लोक तुमचा घात करायला टपलेली असतात, लक्षात घ्या। छत्रपती संभाजी राजांना पकडून देणारी माणसं काही मुघलशाहीतली नव्हती, आदिलशाहीतली नव्हती। संभाजी राजांना पकडून देणारी माणसं त्यांच्या जवळची होती, नात्यातली होती, लक्षात ठेवा। म्हणून अपनों से सावधान ते म्हणतात ना एका सिनेमामध्ये आहे, हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था। पुढचं तुमच्या पाठ आहे। म्हणून आपल्यांपासून सगळ्यात पहिलं सावधान राहा, हुशार होण्याची गरज आहे। हातात 1.5 लाखाचा ॲपलचा मोबाईल आला म्हणजे तुम्ही फार हुशार झाले असं नाही आहे। शालेय पुस्तकं तुम्हाला 100 नाही 1000 तुम्ही वाचले म्हणून तुम्ही फार हुशार झाले अशातला भाग नाही। माणसं वाचता आली पाहिजे। ज्याला माणसं वाचता येतात, ज्याला माणसांचं हृदय आणि मन वाचता येतं ना, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस आहे, लक्षात ठेवा। मन वाचता आलं पाहिजे। अरे घात करणारे तुमच्या जवळ असतात। संभाजीराजांनी कधी कल्पना केली होती काय की माझ्या पंक्तीला बसणारी माणसं मला कधीतरी मोगलांच्या तावडीत देणार आहेत। 40 दिवस हाल अपेष्टा राजांच्या झाल्या। याचं कारण काय आहे? आपले गद्दार। विठ्ठल विठ्ठल हॅलो। अरे 492 वर्ष लागले राम मंदिर होण्याकरता। किती? 492 राऊंड फिगर 500 वर्ष। 500 वर्षानंतर आता कुठे दिवाळी, आता कुठे म्हणावं लागणार आहे आम्हाला। पहिले आम्हाला फक्त एकच म्हणावं लागत होतं, बनाएंगे मंदिर। हे आता यांच्या पाठ झालेलं आहे।
हे तुमचं पाठ झालं, माझ्याकडे वेळ नाही. कसम तुम्हारी राह प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर. आणि बनवून दाखवलं. हा कशाचा परिणाम आहे माहितीये? हो म्हणा की नाही म्हणा, येत्या काही काळामध्ये हिंदू असा एका मुठीसारखा एकजूट झाला तर राम मंदिर झालं. लक्षात ठेवा. हिंदूंनी जर असे जातीय भेद बाजूला ठेवले, हा माळी तो कोळी तो चांभार तो कुंभार तो लोहार तो सोनार तो कुणबी तो लेवा तो देशमुख, ह्या भानगडी जर बाजूला सारल्या, नेत्यांच्या भानगडीत पडू नका, नेत्यांच्या हुलकावणीमध्ये येऊ नका. आता तेच चाललंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला काही अधिक सांगण्याची गरज नाही, तुम्ही सुशिक्षित आहात, हुशार आहात माझ्यापेक्षा. कोणत्या नेत्याच्या भानगडीत येऊ नका. कोणी धुतल्या तांदळाचा नाही. माझा फक्त मुद्दा एक आहे, तुम्ही एक जर झालात तर 500 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये रिझल्ट काय आहे तो आता तुम्हाला 22 जानेवारीला पाहायला मिळेल. आणि अजून जर अशीच मूठ ठेवली तर मला असं वाटते काशी आणि मथुरा सुद्धा काही लांब नाही. फक्त तुम्ही एकजूट राहा. गुटख्याच्या पुडीसाठी भांडणं होतात रे, कॉलरा पकडतात एकमेकांच्या गुटख्याच्या पुडीसाठी. 31 डिसेंबरला मित्रांनी दारू पाजली नाही म्हणून गचांडी पकडणारी मित्र आहे, याला मैत्री म्हणतात. काही अर्थ नाही. लक्षात घ्या, सावध होण्याची नितांत गरज आहे. विठाला विठाला घात करणारी माणसं आपल्या जवळची असतात, म्हणून सावध व्हा, सावध व्हा. सावध झालो सावध झालो झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरी चालो हरी चालो सावध झालो सावध झाले तुकोबारा म्हणतात. आम्ही सावध झालो. सावध होण्याची गरज आहे. माझा मुद्दा हा आहे, जगाच्या पाठीवर तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारं व्यक्तिमत्व एकच आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संत. म्हणून काही अडचण आली तर संतांकडे जा, जगाच्या समोर जाऊ नका. सुख की बातें दुख की बातें दुनिया वालों के सामने कभी ना करना, नहीं तो ये दुनिया तुम पे हंसेगी. दुख की बातें दुनिया वालों के सामने कभी मत करना, नहीं तो ये दुनिया तुम पे हंसेगी. और सुख की बातें दुनिया वालों के सामने मत करना, नहीं तो ये दुनिया तुम पे जलेगी. दुःखाच्या गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर मांडू नका आणि सुखाच्या दुःखाच्या कोणत्याच गोष्टी समाजाच्या समोर मांडू नका. जे काही करायचं असेल ते देवापुढे आणि साधूच्या पुढे. ते साधक जगद्गुरू तुकोबारांच्याकडे जातात आणि जगद्गुरू तुकोबारांना विचारतात, महाराज आम्हाला भगवान परमात्म्याची पूजा करायची आहे, महापूजा करायची आहे, आम्ही ती पूजा नेमकी कशी करायची आहे कृपा करून आम्हाला सांगा. पूजा केली पाहिजे. पूजेचं प्रावधान आहे हिंदू धर्मामध्ये. असे हिंदू धर्माचे नियम आहे. सकाळी सकाळी स्नान झालं की देवाच्या समोर बसावं आणि देवाच्या समोर पूजा करावी बसून. पण आम्ही आता बदलत चाललोय. आता आम्हाला बेडवरच चहा लागतो, त्याला बेड टी म्हणतात. पाश्चात्य संस्कृती आम्ही जोपासतोय, म्हणजे आम्ही आता तिचा स्वीकार करतोय आणि बाहेरच्या देशातले लोक आमची संस्कृती घेत आहे. बाहेरच्या देशातल्या महिला साडी नेसायला शिकतात आणि हिंदू धर्मातल्या बायांना लग्नात साड्या नेसवण्याकरता अब्दुल्ला बोलवावा लागतो. विठाला विठाला साड्या नेसवायला सुद्धा आता माणसं बोलवावे लागतात भारत. कारण आमच्या मावल्या आता साडी नेसणं सुद्धा विसरलंय. आता ड्रेस आले. आता त्या ड्रेसचं वर्णन करत बसणार नाही. तुम्ही पाहताय जगामध्ये कसे ड्रेस आहेत ते. 70% शरीर उघडं आणि 30% अंग झाकलेलं असतं. माफ करा, मी रोज कीर्तनातून सांगत असतो,
नखापासून ते केसापर्यंत ज्ञानोबाराय म्हणतात कुलवान घराण्यातली स्त्री नखापासून ते केसापर्यंत झाकलेली असते. याचा अर्थ स्त्रीने पारतंत्र्यात राहावा असा नाही आहे, पण जगाच्या पाठीवर स्त्रीसाठी सर्वात मौल्यवान काय असेल तर तिचं शरीर आहे. तिचं शरीर आहे, लक्षात ठेवा. ज्या शरीराला फक्त नवऱ्याशिवाय जगाच्या पाठीवर कुणी स्पर्शही करू शकत नाही, नजरही टाकू शकत नाही, असं शरीर 70% जगाच्या समोर लग्न करून चालतोय आम्ही. आम्हाला शरम वाटली पाहिजे. माझी जबरदस्ती नाही पण नाईलाज आहे, माझी जबरदस्ती नाही, माझी विनंती आहे. आपण आपल्या संस्कृतीचा मान ठेवला पाहिजे. अरे 5 वर्ष राष्ट्रपती पद भूषवलं प्रतिभाताई पाटील यांनी, पण डोक्यावरचा पदर कधीच खाली पडला नाही. हा आदर्श आम्ही कधीच घेणार नाही. पण 70% अंग उघडं ठेवणारी करीना कपूर ही मात्र आमचा आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला होता होईल तेवढी संस्कृती आपण आपली जपली पाहिजे. नाही तर सकाळी माझ्या घरी या हांडेन कळशा घेऊन मोर्चा काढत आमच्या स्वातंत्र्यावर घाला. हिंदू धर्मातल्या स्त्रिया मोर्चा काढ्यात मोठ्या पटाई, दुसरीकडे मोर्चे चाललेत आम्हाला अंग भरून कपडे पाहिजे याच्याकरता, आणि आमच्याकडे अंग भरून कपडे घाला असं म्हटलं की मोर्चे निघतात. दुर्भाग्य धर्माचं आहे. चला पुढे. जगद्गुरु तुकोबारांच्याकडे ते साधक येतात. माझा मुद्दा होता पूजा केली पाहिजे. पूजा कशी केली पाहिजे हे साधूकडून शिकलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. महाराज म्हणतात काही नित्य नेमावीन अन्न खाय तोची श्वान. काही नित्यनेम केल्याशिवाय पूजा केल्याशिवाय जो अन्न खातो तो माणूस नाही. महाराज म्हणतात तो कुत्रा आहे, कुत्रा. आता कीर्तन झाल्यावर आपला पेपर आपण तपासा. विठाला विठाला आमच्या लेकरांना आम्ही पूजा करायला कधी शिकवलंच नाही. स्नान झालं की मुलाला देवाच्या समोर बसवावं, त्याला म्हणा शिकवावं, म्हण शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. पण आमच्या मुलाला ते कधी येणार नाही. मी जर हात वरती करायला सांगितलं तर किती महिलांचे हात वरती होतील. मावल्या हो माफी मागून बोलतो, हो तुमचं लेकरू म्हणून बोलतोय, हात वर करा बरं. कुणाचा मुलगा रोज संध्याकाळी तुळशीच्या समोर शुभम करोति म्हणतो? मला माहिती आहे एकही हात वर होणार नाही. कोणत्या मातेचा मुलगा जर राम मंदिरात गेला, आता 22 तारीखला 22 जानेवारीला जर राम प्रभूच्या मंदिरात तुमचं लेकरू गेलं तर त्याला लोकाभिरामन रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंश हा श्लोक येतो काय? कुणाच्या लेकराला येतो? हात वर करा. होणारच नाही. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात तुमचं लेकरू गेलं तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तर श्लोक तुमच्या मुलाला येईल काय? नाही येणार. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानजीच्या मंदिरात तुमचं लेकरू गेलं तर हनुमानजीचा श्लोक तुमच्या मुलाला येतो काय? नाही. मग आपल्या लेकराला येतं काय? जॉनी जॉनी एस पप्पा शिवाय. याचा विचार आपण केलाय? शालेय शिक्षणाच्या बरोबर संस्कार संस्कृती जोपासायला शिका, नाही तर येणारा काळ भयानक आहे. विठाला विठाला आमचे पोरं 25 वर्षाचे होतात तर कीर्तनकाराला बुक्का कोणत्या बोटाने लावतात याचं ज्ञान आमच्या पोरांना नाही. इथे तुमच्या इथे तरुण मंडळी आहे, मला आनंद वाटला. बुक्का बोलू नको बा. कीर्तनकाराला बुक्का कोणत्या बोटाने लावतात शास्त्र आहे, पण याचंही ज्ञान आपल्या धर्मातल्या बऱ्याच 25-25, 30-30 वर्षाच्या मुलांना नाही आहे. महाराज एका ठिकाणी मला अंगठ्याने असा बुक्का उभा ठासून दिला अंगठ्याने. म्हटलं का रे डाकू लावतात बा असा उभा काळा गंध. तुम्ही काय डाकूपेक्षा कमी आहे? तुम्ही रात्रीनच फिरता. संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत महाराज. पूजा केली पाहिजे. रोज सकाळी स्नान झाले की देवाच्या समोर बसावं आणि भगवंताची पूजा करावी. नंतरच काय खायचं ते खायचं. पाणी सुद्धा ग्रहण करता येत नाही. चला पुढे. जगद्गुरु तुकोबारांना त्या साधकांनी विचारला, महाराज आम्हाला महापूजा करायची आहे, ती महापूजा आम्ही कोणत्या पद्धतीने करायची ती कृपा करून आम्हाला सांगा. तुकोबारांनी त्या चौघांचा पहिल्यांदा परिचय विचारला. तुम्ही कोण आहात? पहिल्या साधकांनी सांगितलं, महाराज मी सेवक आहे, मी सेवक आहे, नोकरीला एके ठिकाणी. बरं. दुसऱ्या साधकाने आपला परिचय दिला, महाराज मी विद्यार्थी आहे, मी अजून विद्या ग्रहण करतोय. ठीक आहे.
आणि तिसऱ्याला विचारलं तुमचं काय, म्हटलं महाराज घरी आई वडील आहेत त्यांची सेवा करतो. आणि चौथी स्त्री होती, त्या स्त्रीला विचारलं तुमचं काय, तिने सांगितलं महाराज मी हाऊसवाईफ आहे, मी गृहिणी आहे. या चौघांचा परिचय घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या चौघांना सुद्धा भगवान परमात्म्याची महापूजा कशी करायची हे सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. गुरु भक्ती स्वामी गुरु भक्ती स्वामी गुरु भक्ती ओ स्वामी गुरु भक्ती स्वामी सेवापती पितृवचन सेवापती हितवी तुझी पूजा पूजा हितवी तुझी पूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती कवी तुझी पूजा स्वाभिकाज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज चौघांना सुद्धा भगवान परमात्म्याची महापूजा कशी करायची ते सांगतात. पहिला साधक होता सेवक, त्या सेवकाला तुकोबाराय महापूजा कशी करायची ते सांगतात. स्वामी काज, स्वामी म्हणजे मालक, काज म्हणजे कार्य. मालकाचं कार्य प्रामाणिकपणाने करणे म्हणजे भगवान परमात्म्याची महापूजा आहे. दुसरं काही करण्याची गरज नाही. पहा, पूजा करायची असेल तर काही साहित्य पाहिजे, पण तुकोबाराय म्हणतात तुम्हाला कोणत्याच साहित्याची गरज नाही. पूजेचं ताट आणू नका, फुलं आणू नका, अक्षता आणू नका, गंध आणू नका. तुम्ही फक्त तुमच्या कर्तव्याचं पालन करा, झाली तुमची पूजा. या ठिकाणी तरुण मंडळी बसलेली आहे. यातलं कोणी नोकरीला असेल, कोणी कॉलेजला असेल, हायस्कूलला असेल, शाळेला असेल शिकायला. तुम्ही प्रामाणिकपणाने तुमचं कर्तव्याचं पालन करणे हीच तुमच्याकरता भगवान परमात्म्याची पूजा आहे. अन्य तुम्हाला दुसरी पूजा नाही केली तरी चालते, पण तुमच्या कर्तव्याचं तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. या सप्ताहामध्ये कुणाकडे सतरंजा टाकण्याची जबाबदारी दिली असेल त्याने ती प्रामाणिकपणाने करणे म्हणजे भगवान परमात्म्याची पूजा आहे. कुणाकडे जेवणाच्या व्यवस्थेचं दिलं असेल त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थितपणे त्या कर्तव्याचं पालन करणे ही त्याच्याकरता भगवान परमात्म्याची पूजा आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. पहा, काही काही मग असतात ते कुच्चर. कुच्चर आहे तुमच्या जिल्ह्यात शब्द आहे का? कितीही भिजत ठेवा, जे दाणे कधीच भिजत नाही त्यांच्यावर कसलाच परिणाम होत नाही त्यांना काय म्हणतात? कुच्चरच ना, कुच्चर. अजिबात त्यांच्यामध्ये नरमी निर्माण होत नाही, कारण त्यांच्यात गरमी असते ऑलरेडी. असे बरेच आहे, तुम्ही किती सांगा. ते कीर्तन झालं, कपडे झटकले की घरी. हा कधी सप्ताहात सतरंजा टाकणे नाही, झाडणे नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावाला पाहिलंय मी. मंडपातली रिकामी गुटक्याची पुडी तर उचलायची नाही, पण आपल्या तोंडात टाकून जी रिकामी पुडी होते विमलची ती मात्र मंडपात टाकून जातात. असे बरेच महाभाग हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले आहेत. आणि ते काल्याच्या दिवशी पहिल्या पंक्तीला भेटतात. ही मोठी गमतीदार गोष्ट आहे. दुर्भाग्य आहे. मी तिसऱ्या वर्षी तुम्हाला बोललो होतो 5 लाख मुसलमान असू द्या नमाज पढायला, पण त्यांची बिघडलेली रांग मला दाखवा, मी तुम्हाला इनाम देतो. नाही तर आमची कीर्तनात नवरात्रात 9 दिवस, गणपतीत 10 दिवस आमची आरतीसाठी रांग दाखवा, मी तुम्हाला इनाम देतो. आमचं कोणी लाकडावर, कोणी भिंतीवर, कोणी गच्चीवर, कोणी घरी घोंगड्यात. हे आमचं दुर्भाग्य आहे.
तुमच्या गावात चांगलं ही लहान लहान मुलं कीर्तनामध्ये बसली ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि शांत बसले यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा एकदा चांगल्या. टाळ्या वाजवल्यात का तुम्ही? वाजवा जोरदार. पहा तिथे 9 वर्षाची मुलं अजान द्यायला लागलेत, कलमा पढायला लागले आणि आपल्या 25 वर्षाच्या पोराचा हरिपाठ पाठ नाही. लक्षात घ्या, हे असे कीर्तनात जर बसले ना तर निश्चितच यांच्यामध्ये संस्काराचं बीजारोपण झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता सप्ताहाची गरज आहे. म्हणून दगड पारगातल्या सर्व तरुण मंडळींना माझी विनंती आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह चालला पाहिजे. काही झालं तरी चालेल, पण हा सप्ताह डगमगायला नको. ज्या दिवशी हा सप्ताह डगमगायला लागेल त्या दिवशी आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. स्वतःला लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला सांगतात की बाबा रे, तू सेवक आहेस ना, हा, मग तुला स्वामीची सेवा करणे ही तुझ्यासाठी भगवान परमात्म्याची पूजा आहे. स्वामीचं कार्य प्रामाणिकपणाने करणे ही भगवान परमात्म्याची महापूजा आहे. स्वामीचं कार्य प्रामाणिकपणाने करणे म्हणजे आपल्या मालकाचं काम करणे प्रामाणिकपणाने ही भगवान परमात्म्याची पूजा आहे. मला सांगावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसलेले होते. स्वामीचं कार्य सांगायचं मला. छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसले होते. दरबार भरला होता. सगळे दरबारामध्ये दरबारी बसले होते. सगळे मावळे आजूबाजूला बसले होते. आणि त्याच वेळेस एक मावळा रागारागाने जणू काही पाय आदळत छत्रपती शिवाजी राजांच्या समोर येतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आला. महाराज राजसिंहासनावरती आरूढ झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसिंहासनापासून एक 8 ते 10 फूट अंतरावरती तो मावळा उभा राहिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मानाचा मुजरा केला. छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा नजरेने खुणवून त्याचा मानाचा मुजरा स्वीकारला. आणि त्याच वेळेस तो मावळा आपल्या हातामध्ये काहीतरी त्याचा कागद असतो. तो 2 पावलं पुढे येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तो कागद देतो. महाराजांनी तो कागद उघडला. ती पत्रिका होती, ती लग्न पत्रिका होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती पत्रिका उघडली आणि छत्रपती शिवाजी महाराज ती पत्रिका वाचायला लागले. वाचता 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 महाराजांचे हात थरथरायला लागले. आणि महाराजांनी पुन्हा ती पत्रिका अशी गुंडाळून ठेवली, बाजूला ठेवली. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजसिंहासनावरून उठतात. छत्रपती शिवाजी राजे पायऱ्या उतरून खाली येतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याच्या खांद्यावरती, डाव्या खांद्यावरती आपला उजवा हात ठेवला. आणि महाराज बोलायला लागले त्या मावळ्याशी, तानाजी आम्ही रायबाच्या लग्नाला नाही येऊ शकणार, आम्हाला माफ करा तानाजी, आम्ही रायबाच्या लग्नाला नाही येऊ शकणार. हे शब्द जेव्हा तानाजी ऐकले तेव्हा तानाजी मालुसरे महाराजांशी बोलायला लागले, राजा का नाही रायबाच्या लग्नाला येणार, तुम्ही का नाही येणार? हे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा छत्रपतींची सांगायला सुरुवात केली. राजे म्हणतात, तानाजी, ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे नेमकं त्याच वेळेस आम्हाला कोंढाणा जिंकण्याकरता जायचंय. आम्ही ही कामगिरी खरं तर तुमच्यावर सोपवणार होतो, पण रायबाच्या लग्नामुळे ही कामगिरी आम्ही तुमच्यावरती नाही सोपवले. आम्हाला माफ करा, आम्ही रायबाच्या लग्नाला नाही येऊ शकणार. जगाच्या पाठीवर असा राजा झाला नाही जो आपल्या मावळ्याची, आपल्या सेवकाची माफी मागतोय. म्हणून जगाच्या पाठीवरती राजे भरपूर झाले. हो, लाखो करोडो अब्जावधी राजे झाले असतील, पण छत्रपतींसारखा राजा झाला नाही. अरे राजे भरपूर झाले, पण मातीच्या कणाकणामध्ये आणि हजारो वर्षानंतर सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारा जगाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं, आम्ही रायबाच्या लग्नाला नाही येऊ शकणार, तानाजी आम्हाला माफ करा. हे शब्द जेव्हा ऐकले की आम्हाला कोंढाणा जिंकण्याकरता जायचंय म्हणून आम्ही रायबाच्या लग्नाला नाही येणार, हे शब्द जेव्हा तानाजी मालुसरेंनी ऐकले तेव्हा तानाजी मालुसरे 2 पावलं मागे सरतात. तानाजींचे डोळे मोठे झाले, तानाजी मालुसरेंचे डोळे लाल झाले, डोळ्यातून अंगार फेकत होते तानाजी मालुसरे. लटलटका पाहायला लागले रागाच्या भरामध्ये. आणि तानाजी मालुसरे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूचे थेंब गोळा झाले आणि डबडबल्या डोळ्यांनी, थरथरल्या ओठांनी शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा हाच का विश्वास तुमचा या तानाजीवरचा? तुमचा या तानाजीवर विश्वास नाही राहिला राजा, या तानाजीवर तुमचा विश्वास नाही राहिला. छत्रपती बोलायला लागले, असं काय म्हणतोस तानाजी? अरे तू तर गड्या लहानपणीचा सवंगडी माझा, तुझ्यावर भरोसा ठेवायचा नाही तर कुणावर भरोसा ठेवायचा?
त्यावेळेस तानाजी बोलायला लागले, नाही राजा नाही, तुमचा माझ्यावरती भरोसा राहिला नाही, माझ्यावरती तुमचा भरोसा राहिला नाही राजा. जर माझ्यावरती तुमचा भरोसा असता तर तुम्ही कोणाला जिंकण्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवली असती, तुम्ही स्वतः गेला नसतात. तुमचा या तानाजीवर भरोसा नाही, या तानाजीच्या मनगटावर तुमचा विश्वास नाही, तानाजीच्या हातात असणाऱ्या शमशेरीवर, त्या तलवारीवर तुमचा विश्वास नाही राहिला राजा. काय अर्थ आहे मग या जीवनाला? छत्रपतींचे डोळे डबडबले आणि छत्रपती शिवाजी महाराज तानाजीचा हात आपल्या दोन्ही हातात घेतात आणि म्हणतात, तानाजी, तानाजी, गड्या तू लहानपणीचा सवंगडी आहेस. अरे स्वतःच्या मनगटावर जेवढा भरोसा नाही तेवढा भरोसा तुझ्या मनगटावर आहे. मग राजा त्या महासाज्ञा, आत्ता जातून कोंढाणा स्वराज्यामध्ये दाखल करतो. हे शब्द जेव्हा तानाजीच्या मुखातून बाहेर पडले तेव्हा राजाने सांगितलं, नाही ताना, नाही, रायबाचं लग्न सोडून तुम्हाला जाण्याची परवानगी आम्ही देणार नाही. आम्ही तुम्हाला रायबाचं लग्न सोडून लढायला जाण्याची परवानगी देणार नाही. त्यावेळेस तानाजी मालुसरे हात जोडतात आणि म्हणतात, राजा तुम्हास आण आहे तुळजा भवानीची, आऊसाहेबांच्या चरणाची आण आहे तुम्हास, द्या हा आज्ञा, आम्ही जातो आणि कोंढाणा स्वराज्यात दाखल करतो. त्या आज्ञा आण आहे तुम्हास तुळजा भवानीची. शपथ जेव्हा राजांना घातली तेव्हा नाईलाज झाला. राजांनी आज्ञा दिली. तानाजी मालुसरे घरी आले आणि घरी आल्यानंतर लगबग सुरू झाली. इकडे मंडप दिला होता, सणी चौकडा वाजत होता, मुलाला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होता, आया बाया आनंदात होत्या, इकडून तिकडे सगळी धावपळ चालू होती, आया बाया गाणे गात होत्या, मंगलवाद्य वाजत होते. इकडे तानाजी मालुसरे झपाझप पावले टाकत आतमध्ये गेले आणि टांगलेली तलवार काढली आणि गोंड ठेवली, कमरेला अडकवली आणि आपले ढाल घेतले आणि तानाजी मालुसरे देवघराच्या जवळ जातात आणि देवघराच्या जवळ जाऊन देवाचं दर्शन घेतात. आई जगदंबेच्या नावानी उदो आई जगदंबेचा करतात. बायकोला कळालं, बायको अशी असावी महाराज की जिला नवऱ्याच्या मनातलं कळलं पाहिजे. नवरा नुसतं चालायला लागला की नवऱ्याची चाहूल तिला ओळखता आली पाहिजे, याला बायको म्हणतात. तानाजी मालुसरेंच्या पत्नीला कळालं की यांची काही वेगळीच गडबड दिसते. तानाजी मालुसरेंची पत्नी जवळ आली, तानाजींचा हात पकडला आणि सांगितलं, कुठं निघालाय? कुठं नाही, कुठं निघालाय? शपथ आहे माझी, सांगा कुठं निघाला? तानाजींना सांगावं लागलं, आम्ही चाललो मोहिमेवर, कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी महाराजांनी आमच्याकडे सोपवले, आम्हाला जावं लागेल. हे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा ढसाढसा रडायला लागली पत्नी. अरे मुलाच्या लग्नाच्या दिवशी आपला नवरा हा लढायला चाललाय, हे ऐकल्यानंतर कोणत्या पत्नीला रडायला येणार नाही? ढसाढसा रडायला लागले आणि हात जोडले, सांगितलं नका जाऊ, एवढं लगीन फक्त आपल्या पोराचं होऊ द्या, आयुष्यभर तुम्ही लढायला जा, मी तुम्हाला अडवणार नाही. तानाजी मालुसरेंना राग आला आणि तानाजी मालुसरेंनी मिशीला पीठ दळायला सांगितलं, आमच्या पोराच्या लग्नासाठी आम्ही स्वराज्याचं लग्न सोडायचं, आधी लगीन पोराचं की कोंढाण्याचं? स्वराज्याचं लगीन आधी लावायचं, आम्हाला जावं लागेल. रडता रडता पत्नीने सांगितलं, मी असं बोलू नये पण बोलते. एकुलता एक पोर आपल्या पोराच्या लग्नाच्या दिवशीच तुम्ही चालला. 2 दिवसांनी काय होणार आहे? एवढं लग्न फक्त पार पडू द्या आणि तुम्ही जावा आयुष्यभर लढायला. तुमची पत्नी तुम्हाला कधी चढवणार नाही, होऊ नये, पण कदाचित काही बरं वाईट झालं तर. हे शब्द जेव्हा तानाजी मालुसरेंच्या पत्नीच्या तोंडातून बाहेर आले तेव्हा तानाजी मालुसरेंनी काय केलं माहितीये? स्वतःच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं. स्वतःच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू तानाजी मालुसरे पुसतात आणि बायकोला सांगतात, या क्षणापासून आम्ही मेलो म्हणून समाज, जिवंत आलो तर तुझा आणि धारातीर्थी पडलो तर स्वराज्याचा, पण आधी लगेन स्वराज्याचंच कोंढाण्याचंच लावायचं. निघाले तानाजी मालुसरे. सूर्याजी मालुसरे भाऊ सोबत घेतला आणि तानाजी मालुसरे निघाले. 300 मावळे हाताशी घेतले आणि लढायला गेले. तुम्ही चित्रपट पाहिला असेल, बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. लढले तानाजी, लढता धारातीर्थी पडले तानाजी, रक्ताच्या थावड्यात तानाजी पडले. इतके लढले, लढता धारातीर्थी पडले
अरे शेंदूर फासलेला मारुती जसा लाल भडक दिसतो तसं लाल भडक शरीर त्यांचं रक्ताने लाल दिसायला लागलं. रक्ताच्या थारोड्यात जेव्हा तानाजी मालुसरे लढता लढता पडतात, शेवटच्या घटका मजत होते आणि दूरवर असणाऱ्या गडावर एक भगवा फडकत होता. त्या भगव्याकडे लक्ष गेलं आणि शेवटचा मुजरा त्या भगव्याला करतायत आणि तोंडातून शब्द बाहेर येतात, राजा राजा माफ करा, राजा माफ करा, तुमचं दर्शन आता होऊ शकत नाही. यापुढे हा तानाजी तुमच्या कामी पडू शकत नाही, या स्वराज्याच्या कामी पडू शकत नाही. या तानाजीला माफ करा. आणि शेवटची इच्छा व्यक्त करतात, हे आई जगदंबे, आज तुझ्या चरणावरती मागणं मागतोय. पुढचा जन्म द्यायचा असेल झाडाचा दिला तरी चालेल, पण याच मातीत झाड होऊन जन्माला येऊ दे. मी दगड झालो तरी चालेल, पण दगड मला रायगडाचा होऊ दे, की जेणेकरून माझ्या राजाच्या चरणाचा स्पर्श त्याला होईल. तानाजी मालुसरे प्राणाची आहुती देतात. जेव्हा राजाच्या कानावर बातमी ही जाते तेव्हा माझा राजा ज्यावेळेस येतोय, गड फत्ते झाला ही बातमी राजांना कळाली. तानाजी मालुसरे गेल्याची वार्ता महाराजांना कोणी सांगितलं नाही. छत्रपती येतात, गडावरती येतात. त्या गडावरती भगवा फडकलेला पाहिला. तानाजी मालुसरेंची कामगिरी महाराजांच्या कानावर आली. तानाजींनी गड फत्ते केला. अतिशय आनंद वाटला. डौलानी वाऱ्याच्या तालावरती डोलणारा तो भगवा पाहिला आणि राजांचं मन आनंदून गेलं. पण धारातीर्थी पडलेले मावळे पाहिले, तो रक्ताचा पूर पाहिला, ते प्रेतच्या प्रेत पाहिले आणि राजांच्या अंतःकरणात धस्स झालं. महाराजांचे डोळे, महाराजांची नजर इकडे तिकडे शोधत होते. महाराज शोधत होते लहानपणच्या सभांगडाला, त्याचं नाव तानाजी. महाराज शोधत होते, तानाजी 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 कुठे दिसला. शेवटी दूरवर नजर गेले. रक्ताच्या थारोड्यात पडलेला तानाजी मालुसरेंचा मृतदेह पाहिला. सह्याद्री सारखा धिप्पाळ राजा, 2 वर्षाचा संभाजी राजा होता. त्यावेळेस महाराजांची पत्नी सईबाई मरण पावली. तेव्हा सुद्धा हा राजा रडला नाही. महाराजांचे आपतेष्ट कितीतरी गेले, पण जो राजा कधीच रडला नाही तो सह्याद्री सारखा धिप्पाळ राजा, तो मात्र तानाजी मालुसरेंचा मृतदेह जेव्हा रक्ताच्या थोड्यात पडलेला पाहिला, त्यावेळेस सह्याद्री सारखा धिप्पाळ राजा लहान मुलासारखा आक्रोश करायला लागला. अरे जगाच्या पाठीवर म्हणून तर म्हटले राजे भरपूर झाले, पण एका मावळ्याकरता एवढा आक्रोश करून रडणारा राजा जगाच्या पाठीवर एकच होऊन गेला. नाव त्याचं छत्रपती शिवाजी महाराज आहे. रक्ताच्या थारोड्यात जेव्हा पडलेलं पाहिलं तानाजी मालुसरेंचं प्रेत, तेव्हा सह्याद्री सारखा आणि हिमालयासारखा माझा राजा अगदी डोळ्यातून अश्रूची धार व्हायला लागली आणि लटलट कापायला लागला. सह्याद्री सारखा छत्रपती, पण तानाजी मालुसरेंना पाहून हंबरडा फोडतोय. तानाजी तानाजी उठा, तानाजी तानाजी उठा. राजांचा आक्रोश पावला जातो. छत्रपतींना कोण आवडणार, छत्रपतींना कोण सांत्वना देणार. अरे सगळ्या जनतेच्या अश्रू पुसण्याची ताकद ज्याच्यात आहे, आज तो रडायला लागला. काय ते प्रेम, काय ते प्रेम, काय तो निस्सीम भाव. रक्ताच्या थड्यात पडलेल्या तानाजी मालुसरेंची डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि महाराज राजा ढसा 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 रडायला लागला. आणि छत्रपती म्हणतात, तानाजी तानाजी तुमच्यासारखेच मावळे गमवून मला हे स्वराज्य कमवायचं नाही हो. तुमच्यासारखे हिरे गमवून मला स्वराज्य कमवायचं नाही आहे तानाजी. तुमच्या रक्ताने माखलेल्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार मला नाही तानाजी. तुमच्यासारखे हिरे गमवून मी राजसिंहासन कमवून काय करणार आहे. उठा तानाजी उठा. शेवटी कोणीतरी वयस्कर मावळ्याने सांगितलं, राज तानाजी आता कधीही सुटणार नाहीच. राजांनी डोळे पुसले आणि राजांच्या मुखातून शब्द बाहेर आले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचं नाव बदललं आणि सिंहगड हे नाव ठेवण्यात आलं. माझा इतिहास संपला. माझा सिद्धांत फक्त एवढाच आहे, तानाजी मालुसरेंनी स्वामीचं कार्य करण्याकरता, स्वामीचं कार्य पार पाडण्याकरता स्वतःच्या प्राणाची बाजी लावली, स्वतः प्राणाची आहुती दिली, तरी सुद्धा स्वामीचं कार्य प्रामाणिकपणाने पार पाडलं. याला म्हणतात विष्णूची महापूजा. विठाला विठाला म्हणजे जो सेवक आहे त्यांनी आपल्या मालकाची प्रामाणिकपणाने सेवा करणे ही त्याच्यासाठी भगवान परमात्म्याची महापूजा आहे. लक्षपूर्वक का 20 मिनिटं फक्त आपल्या हातात राहिले.
20च मिनिटं मी बोलेन, नंतर थांबणार आहे. स्वामी काज, स्वामीचं कार्य. आता याच्यावर हनुमंतरायांचं उदाहरण सुद्धा देता येईल, आपल्याकडे वेळ कमी आहे. हनुमंतराय दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. हनुमंतरायांनी किती सेवा केली, किती सेवा केली. हनुमंतराय लंकेत काय जातात, लंका काय जाळतात वगैरे वगैरे, आहे की नाही. काय हनुमंतरायांसारखी सेवा कोणी केली का भगवान श्रीराम प्रभूंची? नाही केली, कोणीच केली नाही महाराज. हनुमंतराय त्यांनी दास्यभक्ती केली, दास्यभक्ती केली. पहा, स्वामीची सेवा केली. पहा, त्यांचे स्वामी एकच भगवान श्रीराम. आणि म्हणूनच प्रत्येक गावागावामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे. म्हणजे रामाची सेवा करणाऱ्याचं काय होतंय? मंदिर होतंय. आपलं आपल्या स्वतःच्या शेतावर तरी आपण गेल्यावर थडगं उभं राहील काय? नाही राहणार. आणि राहिलं तरी सुद्धा त्याच्यावर बकऱ्या पाय ठेवून बाबडीचा चारा खातील तरी त्या बकरीला हाणणार नाही. हे आपली अवस्था आहे. आपलं श्राद्ध करायला कोणी तयार नाही. आजच घरी जाऊन पहा, तुमच्या आजोबाचा पंजोबाचा फोटो घरी असेल, सगळ्यांच्या नसेल तरी 80% लोकांच्या घरचे पंजोबाचे फोटो एका खिड्यावर अडकलेले आहेत. फोटोतले आजोबा ती पिळदार मिशी वगैरे, तो काळा कोट, पण एका खिड्यावर अडकलेले आहेत ते. दुसरा खिडा सुद्धा ठोकायला कुणाला वेळ नाही आहे मला, नाही आहे. म्हणून मी सांगत असतो, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़े. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणून गर्व नको. चला, माझा मुद्दा दुसरीकडे जाईल. माझा मुद्दा आहे, हनुमंतांनी रायांनी रामप्रभूंची सेवा केली म्हणून गावागावात हनुमंतरायांचं मंदिर आहे. ही स्वामी सेवा आहे. आणि स्वामीची सेवा जो करतो त्याच्याकरता दुसरी महापूजा नाही. हे जे विष्णूची महापूजा, स्वामी काल. दुसऱ्या साधकाला महाराज सांगतात, तू शिष्य आहे ना, विद्यार्थी आहे ना, मग एकच काम कर, गुरु भक्ती, गुरुची भक्ती जीवनामध्ये करणे हेची विष्णूची महापूजा. गुरुची सेवा करणे, गुरुची भक्ती करणे ही भगवान परमात्म्याची महापूजा आहे. इथं बरेच तरुण मंडळी बसलेली आहेत, हे लहान लहान मुलं आहेत, सगळे विद्यार्थीच आहोत आपण. मनुष्य हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो, आहे की नाही. गुरुजींनी सांगितलेलं जीवनामध्ये आचरण करणे, आत्मसात करणे हेची विष्णूची महापूजा. गुरु भक्ती, गुरुची भक्ती करणे. गुरुची भक्ती म्हणजे काय? गुरुजींनी जे जे शिकवलं ते आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे, याचं नाव गुरुभक्ती आहे. आणि हीच भगवान परमात्म्याची, भगवान श्री हरी विष्णूची पूजा आहे. जे जे विद्यार्थी आहे त्यांनी तंतोतंत गुरुची भक्ती या कर्तव्याचं पालन केलं तर दुसरी त्याला महापूजा करण्याची आवश्यकता नाही, असं तुकोबाराय म्हणतात. गुरुभक्ती, ऐका नाही. 4 प्रकार आहेत पहा, गुरु, श्रीगुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु, असे 4 प्रकार पडतात. गुरु कुणाला म्हणतात? जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. आता आजचे गुरु वेगळे, तो भाग जाऊ द्या. आजचे गुरु, आजचे शिष्य वंदावे दुरून शिवू नये असं आहे. तंबाखू गुरुजींची आणि चुना विद्यार्थ्याचा. कॉलेजमधले तरुण कितीतरी मी असे पाहिले की ते 31 डिसेंबरला एकाच बेंचवर बसून, एकाच काउंटरवर बसून, एकाच बाटलीतले एकाच ग्लासाने पितात. आता बापलेकही पितात, कारण आम्ही सुधारलो आता. आम्ही फार सुशिक्षित झालो आता. चला, सुशिक्षितपणाची व्याख्या काय ती काही अजून कोणी ठरवलेली नाही आहे. कपडे कमी झाले म्हणजे सुशिक्षित झालो काय? खिशात मोबाईल आला म्हणजे सुशिक्षित आलोय काय? नाही आहे. या देशामध्ये पोलीस स्टेशनची संख्या वाढते, हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे काय? या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढते, हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे काय? काय दुर्भाग्य आहे महाराज, जगामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम भारतात आहेत पहा. आणि भारतातही सर्वात जास्त वृद्धाश्रम महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यात आहेत. असं म्हणतात, पुणे तिथं काय होणं पहा. एक सर्वे ऐकला मी, पुण्यामध्ये सर्वात जास्त वृद्धाश्रम, संतांचं माहेर घर
संत भूमी ज्या महाराष्ट्राला म्हणावं तिथं सर्वात जास्त आणि वृद्धाश्रम आहे. हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे काय. चला पुढे. एखाद्याकडून आपण जर गुरु काही गुण घेतला तर तो आपला गुरु झाला. श्रीगुरु कुणाला म्हणतात? जो भगवान परमात्म्याचं दर्शन घडून देतो तो श्रीगुरु. सद्गुरु कुणाला म्हणतात? जो सत्याचा मार्ग दाखवतो त्याला सद्गुरु म्हणतात. आणि जगामध्ये कुठल्याही प्रश्नाला ज्याच्याकडे उत्तर आहे त्याला जगद्गुरु असं म्हणतात. विठाला विठाला. असे 4 प्रकार पडतात. पहा, गुरु शिष्य कसे असले पाहिजे. ज्ञानोबारायांसारखा शिष्य असावा आणि निवृत्तीनाथांसारखे गुरु असावे. ज्ञानोबारायांनी सांगितलं निवृत्तीदादांना, दादा संस्कृत भाषा जगाला कळत नाही. गीता ही संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत भाषा जगाला कळत नाही. गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. पोरहो, आपला धर्मग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद गीता. कुठेही गेलात आणि कुणी विचारलं तुमचा धर्मग्रंथ कोणता तर काय सांगाल? श्रीमद भगवद गीता. श्रीमद भगवद गीता ही भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितले. म्हणून आपण कोर्टामध्ये आपल्याला शपथ घ्यावी लागते की नाही? जो कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नाही कहूंगा. एकही खरं सांगत नाही. केवढी मोठी अवहेलना आहे. ते व्हॉट्सअपवर मेसेज येतात ना, गीता कोर्टात चालते, शाळेत आणि कॉलेजमध्ये नाही चालत. विठाला विठाला. फार मोठी शोकांतिका आहे देशाची. कारण शाळेत, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जर गीता शिकवल्या गेले तर एका अर्जुनाने 11 अक्षौहिणी सैन्य खलास केलं. शाळेत प्रत्येक हायस्कूलला आणि कॉलेजला जर गीता शिकवल्या गेली नसे अर्जुन जर निर्माण झाले तर कौरवांचं काय होईल? विठाला विठाला. चला पुढे. गीता अत्यंत महत्वाची आहे. चला, संस्कृतमध्ये आहे, आपल्याला कळत नाही. मग ज्ञानोबारांनी सांगितलं, दादा ही गीता कुणाला कळत नाही. मग ज्ञानोबारांना निवृत्तीदादांनी सांगितलं, मग ज्ञाना या समाजाला कळेल अशा भाषेत तूच का नाही त्याच्यावरती भाष्य करीत. आणि गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मान्य ज्ञानोबारांनी गीतेवरती टीका केली, म्हणजे भाष्य केलं. त्या टीकेचं, त्या भाष्याचं नाव भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी. याला म्हणतात गुरु, याला म्हणतात शिष्य. कुणाला म्हणतात गुरु, कुणाला म्हणतात शिष्य. मी तुम्हाला सांगितलं होतं का उदाहरण, मला आठवत नाही. पहा, गुरु असावे रामकृष्ण परमहंसासारखे आणि शिष्य असावा स्वामी विवेकानंदांसारखा. ज्या वेळेस गुरु कसे असावे? वाईट मार्गातून त्या शिष्याला सन्मार्गाला नेणारे ते गुरुजी असावे. कलकत्त्याचा तरुण, नाव त्याचं नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्त. स्वामी विवेकानंदांचं नाव काय? नरेंद्र दत्त. पूर्वाश्रमीचं. कॉलेजला होते. आता वकिलाचा मुलगा, वकील. वडील वकील होते, वकिलाचा मुलगा, श्रीमंती, सर्व काही व्यवस्थित. आणि कॉलेजला होते, क्वालिफाईड आणि एज्युकेटेड, दिसायला सुंदर, अत्यंत सुंदर दिसायला होते स्वामी विवेकानंद. नरेंद्र नावाचा तो तरुण. कॉलेजला जात असताना, पहा, शाळेत जात असताना एखादा साधू जर भेटला, कुठे कीर्तन असलं तर मुद्दाम हा नरेंद्र, 20-22 वर्षाचं वय असेल, मुद्दाम त्या कीर्तनामध्ये जायचं. आणि कीर्तनामध्ये गेल्यानंतर त्या साधूला नमस्कार करायचा आणि कीर्तन संपल्यावर त्या साधूला म्हणायचं, बुवा कीर्तन तुमचंच होतं काय? म्हणजे कलकत्त्या साईडची गोष्ट आहे, तिकडे प्रवचन असेल. म्हणजे प्रवचन आपका ही था? बोले हा. क्या आपने भगवान को देखा है? सगळे साधू खाली मान घालायचे, कारण देव कुणी पाहिला होता. आता आम्ही तुम्हाला सांगतो, बोलू नका, कोण बोलते? आता कीर्तनातून आम्ही तुम्हाला देवाबद्दल सांगतोय, पण कीर्तन संपल्यावर जर एखादा मनुष्य आला आणि ते सांगितलं, महादेव महाराज तुम्ही देवाबद्दल खूप सांगितलं, पण तुम्ही देव पाहिला काय? काय करणार आहे आम्ही? नाही पाहिला. नरेंद्र नावाच्या तरुणाने प्रत्येक साधूला विचारावं, आपका प्रवचन हुआ? जी. की आपने भगवान को देखा है? सगळ्या साधूंनी खाली मान घालावी. नरेंद्रांनी त्याच्या मित्रांनी हसावं, निघून जावं, कारण थोडेसे नास्तिक होते. पहा, कॉलेजला होते, क्वालिफाईड, एज्युकेटेड, सगळं व्यवस्थित, पण शेवटी कॉलेजचं वार, नास्तिकपणा थोडासा. प्रत्येक साधूला असंच करायचे, अपमानित करायचे. एक दिवस रामकृष्ण परमहंस नावाचे साधू, त्यांचं प्रवचन चालू होतं. उघडे होते, रंग सावळा होता, सुरकुत्या शरीरावरती पडल्या होत्या, डोळे काळवणलेले होते, गाल खोल गेले होते, हाडाचा सापळा झालेला होता, शांत मुद्रा होती आणि अगदी केस गळून पडलेले होते आणि शांत मुद्रा होती. प्रवचन संपलं. हा नरेंद्र मित्रांच्या सोबत गेला आणि विचारलं, बाबाजी क्या प्रवचन आपका हुआ? रामकृष्ण परमहंसानी नकशकांत नरेंद्र नावाचा तरुण निहाळला.
एखादा जोहारी जसं खऱ्या हिऱ्याला पारखतो ना तसं त्या हिऱ्याला पारखलं. रामकृष्ण परमहंस मंद मंद स्मित करतात आणि म्हणतात, जे प्रवचन मेरा ही हुआ, क्या आपने भगवान को देखा है? रामकृष्ण परमहंसानी लगेच एका क्षणात उत्तर दिलं, जे मैंने भगवान को देखा है बेटा, क्या तुम्हें भी भगवान का दर्शन करना है? नरेंद्र नावाचा तरुण, तो 22 वर्षाचा, पटकन खालीच बसला, दोन्ही गुडघे टेकवले, हात जोडले आणि विचार करायला लागला, बाप रे बाप, आजपर्यंत मी प्रत्येक साधूला विचारलं देव पाहिला का, प्रत्येकाने नाही उत्तर दिलं. या साधूने हो तर उत्तर दिलं की हो मी देव पाहिला, पण मला सुद्धा प्रतिप्रश्न केला, क्या तुम्हें भगवान का दर्शन करना है? हाँ, मुझे भी भगवान का दर्शन करना है, क्या करना पड़ेगा? मग रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, मेरे शिष्य बन जाओ, मेरे साथ रहना पड़ेगा, भगवान का दर्शन हो जाएगा. सांगितलं ठीक आहे. आणि त्या दिवसापासून रामकृष्ण परमहंसाच्या संगतीमध्ये नरेंद्र नावाचा तो तरुण राहू लागला. त्या दिवसापासून आयुष्याचं बदललं महाराज. वैराग्य निर्माण झालं, अंगावरचे ते पांढरे कपडे गेले आणि भगवे वस्त्र परिधान करायला सुरुवात केली. भगवे वस्त्र अंगावरती आले, भगवा फेटा आला. ऐन तारुण्यामध्ये देवीचं दर्शन, माता महाकालीचं दर्शन घडवून दिलं रामकृष्ण परमहंसांनी. पहा, नास्तिकतेचं रूपांतर आस्तिकतेमध्ये झालं. आणि त्यावेळी 18व्या शतकातली गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांचं वय त्यावेळेस कदाचित 32 वर्षाचं असेल. पहा, अंदाजे 32 वर्षाचं. अमेरिकेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये म्हणजे बोलावणं आलं भारताला. धर्म परिषद होती, जगातल्या सगळ्या देशांना आमंत्रित केलं गेलं होतं आणि भारताला सुद्धा आमंत्रण आलेलं होतं. तेव्हा भारताचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांना पाठवण्यात आलं. पहा, वय वर्ष 32, ओनली 32 इयर्स ओल्ड. आपले 32 वर्षाचे विमलच्या पुड्या फोडतात. स्वामी विवेकानंदांचं वय 32 आणि अमेरिकेला जातात. धर्म परिषदेमध्ये शिकागोला अमेरिकेमध्ये जातात आणि 1 महिना अगोदर गेले होते. धर्म परिषद ज्या दिवशी आहे ना त्याच्या 1 महिना अगोदर स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये जातात. कारण पहा, तुम्ही आताही पहा, क्रिकेटची मॅच जर असेल दुसऱ्या देशामध्ये तर भारताची टीम 7-8 दिवस अगोदर जातात की नाही का? तिथलं वातावरण सुटेबल झालं पाहिजे, अन्नपचन झालं पाहिजे, तिथलं सुटेबल झालं पाहिजे, याच्यासाठी ते अगोदर जातात. 1 महिना स्वामी विवेकानंद अगोदर अमेरिकेमध्ये गेले. पण 1 महिना स्वामी विवेकानंदांना तिथे काही सन्मान मिळाला नाही. पहा, नरेंद्र संपला होता केव्हा. विवेक आणि आनंद त्यांच्यामध्ये ठासून भरला होता. स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरती प्रगट झाला होता, जन्माला आला होता. स्वामी विवेकानंदांचा महिनाभर अपमान झाला, कारण अमेरिकेचे लोक भारतातल्या लोकांना हलकट समजत होते. स्वामी विवेकानंद दिसले की लोक बोर्ड दाखवायचे अमेरिकेचे, ब्लॅक मॅन गो बॅक, ब्लॅक मॅन गो बॅक. अरे काळ्या माणसा, आमच्या देशातून निघून जा. स्वामी विवेकानंदांची अवहेलना केली, विडंबना केली. पण स्वामी विवेकानंद होते ते शांत राहिले. आणि ज्या दिवशी धर्म परिषदेच्या दिवशी 7,000 लोक त्या हॉलमध्ये होते. किती? 7,000 लोक त्या हॉलमध्ये बसलेले होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक देशाचे प्रतिनिधी त्या हॉलमध्ये बसलेले होते. आणि एका एका देशाचं नाव पुकारल्या जायचं आणि मग त्या देशाचा प्रतिनिधी समोर यायचा आणि माझा धर्म किती श्रेष्ठ ते सांगायचा. आणि भारताचं जेव्हा नाव पुकारलं गेलं तेव्हा वय वर्ष 32 असणारे स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी माईकच्या समोर जातात, उभे राहतात. माईकच्या समोर स्वामी विवेकानंद उभे राहिले तसे अमेरिकेचे लोक अजूनही कुजबुजत होते आणि त्यांची अवहेलना करत होते. ते म्हणत होते, हा साधू काय आम्हाला सांगणार, हे पोरग काय आम्हाला सांगणार, ये बच्चा क्या बताएगा, क्या ये सपेरों के देश से आया है. भारताला सापाचा देश म्हणत होते. ये सपेरों का देश है, और ये सपेरों के देश से आया है, ये क्या बताएगा, क्या इसका धर्म होगा, क्या इसके संस्कार संस्कृती होगी. असं ते अमेरिकेचे लोक गप्पा करत होते. आणि त्यांची बॉडी लँग्वेज स्वामी विवेकानंदांना कळत होती. श्रोत्यांची बॉडी लँग्वेज वक्त्याला सर्व काही सांगत असते बरं. हो, म्हणून वक्त्यांनी श्रोत्यांची बॉडी लँग्वेज ओळखली पाहिजे की आता आपल्याला आठवावं लागते 15 मिनटं नाही का. हावभाव असतात ना श्रोत्यांचे. काही श्रोते मागून सिग्नल देतात की नाही, वक्त्याने समजून जायचं आपलं घोंगडावर आवाज. 15 मिनटं आपले राहिलेत, 10 ते 15 मिनटं. पहा, स्वामी विवेकानंद माईकच्या समोर उभे राहतात आणि सर्वांना तपासून घेतात. वक्त्यांनी श्रोते तपासले पाहिजे. आणि स्वामी विवेकानंद सर्वश्रेष्ठ वक्ता होते. वक्त्यांनी श्रोत्यांना चांगलं वाटेल असं बोलू नये, तर वक्त्यांनी श्रोत्यांचं चांगलं होईल असं बोललं पाहिजे. फक्त श्रोत्यांना चांगलं वाटेल असंच जर वक्ता बोलत राहिला तर त्याला तमाशा करावा लागेल, कारण लोकांना तमाशा आवडतो.
श्रोत्यांना चांगलं वाटेल असं बोलण्यापेक्षा लोकांचं चांगलं होईल असं बोललं पाहिजे, म्हणून स्वामी विवेकानंद मुख्य वक्ता म्हणून, एक श्रेष्ठ वक्ता म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. स्वामी विवेकानंदांनी सगळ्यांकडे पाहिलं. 7,000 लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते, पण स्वामी विवेकानंदांच्या मुखातून पहिल्यांदा 5 शब्द बाहेर आले. पहा, ओनली 5 वर्ड्स, फक्त 5 शब्द स्वामी विवेकानंदांच्या मुखातून बाहेर आले. कोणते? सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. हे 5 शब्द बाहेर आले. वाचा, स्वामी विवेकानंदांचं चरित्र अद्भुत आहे, अलौकिक आहे, असामान्य आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे 5 शब्द जेव्हा वय वर्ष 32 असणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या मुखातून बाहेर पडले, त्यावेळेस त्या 7,000 लोकांनी त्या हॉलमध्ये 2.5 मिनिटं टाळ्या वाजवल्या. 2.5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला त्या हॉलमध्ये. 2.5 मिनिटं. कारण जो वक्ता यायचा तो लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन. पण जगाच्या पाठीवर परपुरुष हा भाऊ असू शकतो आणि परस्त्री ही बहीण असू शकते. ही भावना जर प्रत्येकाच्या हृदयात कुणी जागृत केली असेल, याचं विचारोपण जर कुणी केले असेल, तर ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी केलं होतं. लक्षात ठेवा की या जगातली प्रत्येक स्त्री, मग ती कोणत्याही देशाची असो, ती आमची बहीण आहे. या देशातला प्रत्येक पुरुष हा आमचा भाऊ आहे. सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि स्वामी विवेकानंदांच्या मुखातून दुसरं वाक्य बाहेर पडलं की या अमेरिकेमध्ये मला खूप प्रेम मिळालं. आय गोट अ लॉट ऑफ लव्ह इन अमेरिका. मला खूप प्रेम मिळालं अमेरिकेमध्ये. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये प्रेम मिळालं काय? नाही मिळालं. अवहेलना, विडंबना, तिरस्कार, मत्सर, द्वेष. पण तरी सुद्धा मी या देशाचं खाल्लेलं आहे, मला या देशाचे गुण गावे लागतील. आणि अमेरिकेची गुण गायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा अमेरिकेचे लोक ढसाढसा रडायला लागले. अरे या पुराला नाव ठेवलं आम्ही, या संन्यासाला आम्ही नावं ठेवली, याचा तिरस्कार केला, विडंबना केली, मत्सर केला, आणि हा जगाच्या समोर आमच्या देशाचं नाव उज्ज्वल करतोय. वा रे वा भारत, आणि वा रे वा भारताचे संस्कार. स्वामी विवेकानंदांचा मुक्काम रात्री एका खोलीत होता. त्या खोलीमध्ये मुक्काम होता. आणि स्वामी विवेकानंद आपल्या खोलीमध्ये जेव्हा मुक्कामाला होते, तेव्हा एक सुंदर युवती, विदेशी तरुणी स्वामी विवेकानंदांच्या जवळ येते आणि स्वामींना हात जोडते. स्वामींच्या समोर हात जोडून बसली. स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय आहे? त्या सुंदर देखण्या तरुणीने सांगितलं, स्वामीजी माझी इच्छा आहे, पूर्ण करा. काय इच्छा आहे? माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याबरोबर लग्न करा. स्वामी विवेकानंद वय वर्ष 32, ऐन तारुण्य, सुशिक्षित, दिसायला अत्यंत सुंदर. आजही फोटो पाहत स्वामी विवेकानंदांचा किती सुंदर दिसत आहेत. स्वामी विवेकानंद मंद मंद हास्य करतात आणि विचारतात, माझ्याबरोबर लग्न करण्याचं तुझं प्रयोजन काय? तेव्हा तिने सांगितलं, स्वामीजी तुमचं सगळं मला आवडलं. तुमचं चालणं, बोलणं, हसणं, वागणं, बोलणं हे सगळं मला आवडलं. तुमची पर्सनॅलिटी काही वेगळी आहे आणि तुमच्यासारखाच पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, म्हणून तुम्ही माझ्याबरोबर लग्न करा. कारण तुमच्यासारखा पुत्र माझ्या जोडीत फक्त तुम्हीच टाकू शकता. माझ्याबरोबर विवाह करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, बाई माझ्या बरोबर विवाह केल्यानंतर आपल्याला मूल होईलच याची काही गॅरंटी आहे काय? म्हणे नाही. बरं झालं तर ते जगेलच याची काही गॅरंटी आहे काय? नाही. बरं जगलं तर ते माझ्यासारखं निघेलच याची काही गॅरंटी आहे काय? नाही. मग एवढी भानगड करण्यापेक्षा तुला माझ्यासारखाच पुत्र पाहिजे ना? हां, मग लग्न न करता सुद्धा तू माझ्यासारख्या पुत्राची आई होऊ शकतास. कस काय? या क्षणापासून मी तुझा मुलगा आणि तू माझी आई. लग्न करण्याची काय गरज आहे? हे संस्कार जगाच्या पाठीवर जर कुणी दिले असतील तर ते फक्त स्वामी विवेकानंदांनी दिले. महाराज, मी हा इतिहास तुम्हाला एवढा कशा करता सांगितले. जीवनामध्ये स्वामी विवेकानंदांनी गुरुची भक्ती केली आणि म्हणून आयुष्यात मध्ये बदल झाला. गुरु भक्ती ह्याची विष्णूची महापूजा. विठाला विठाला. तिसऱ्या साधकाला महाराज सांगतात, पितृवचन, पित्याच्या चरणाची सेवा करणे हेच विष्णूची महापूजा, नाही का? रामप्रभूंनी पित्याच्या एका वचनाची पूर्तता करण्याकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारला की नाही? पहा, रामप्रभूंना दशरथजी म्हणतात, नको जाऊ रामा, रामा तुला नाही जाऊ देणार वनामध्ये. माझं वचन मोडलं तरी चालेल, पण मी तुला जाऊ देणार नाही. तेव्हा रामप्रभू म्हणतात, रघुकुल रीती सदा चली आए, प्राण जाई रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. पित्याच्या आज्ञेकरता 14 वर्षाकरता वनवासात गेले. हेची विष्णूची महापूजा.
आणि चौथी स्त्री होती, तिला सांगितलं सेवापती. पतीची सेवा करणे हेची विष्णूची महापूजा. यांच्याकरता पतीची सेवा करा हेची विष्णूची महापूजा. पण आजचा काळ वेगळा आहे. सुहागन तीरथ करणे चली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आजची बायको पती के सिर पर. पहिल्या बाया नवरा जेवल्याशिवाय आबा जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नव्हते. आता तर भजे कसे झाले, भाजी कशी झाली, भजे कसे झाले पाहता पाहता तर पावशे भर भाजी करता करता शेंगदाण्यात नुसतं तव्यावरून हात फिरवलं की 50 ग्रॅम गायब होतात. पण मावल्या हो, तुम्ही बिनधास जेवून घेत जा अगोदर, पाप लागलं तर मी अजून काय सांग. कारण पूर्वीच्या काळात हॉटेला नव्हत्या. आबा कुठे गेले तरी जेवायला घरीच येत होते. हा कुठे समोसा खाईल आणि कुठे कचोरी खाईल आणि कुठे पावभाजी खाईल याचा काहीच नेम नाही. तुम्ही कुठपर्यंत उपाशी राहता, आपलं जेवण घेत जा. पहिल्या बाया पती जेवल्याशिवाय जेवायचे नाही. आताचा काळ वेगळा आहे. पती के सिर पर बोझा दे कर. तीर्थयात्रेला जातात की नाही तुमच्याकडे जोडपे? रिटायर झालेले जास्त जातात आमच्या भागात. पेन्शन असते, महाराज लोकांच्या यात्रा असतात, मग यात्रेला जातात. गेलं पाहिजे, काही हरकत नाही. फक्त तिथे गेल्यावर अर्धी बॅग तंबाखूच्या पुडीने विमलच्या पुड्यानी भरलेली असेल तर ते तीर्थयात्रा नाही, तो नालायकपण आहे, महापुरुषपण आहे. म्हटलं का रे अर्ध्या बागीत काय? म्हणे हे लाडूची आहे, ही चिवड्याची आहे ना, अर्ध्या बागीत तंबाखूच्या पुड्या आहे. म्हटलं इथून? म्हणे ह्या तिकडे भेटत नाही. म्हटलं नालायका, हे सोडायचं असते तिथं. एकच पुडी घेऊन जा प्रतीक म्हणून, कायमची सोडण्याकरता. तिथं जाऊन व्यसनाची तयारी, मग काय फायदा आहे? तिथे जाऊन तीर्थात तंबाखू म्हणजे व्यसन करायचं, पुण्य भेटेल का? अरे हजारो पटीने पाप. भागवताच्या 5व्या स्कंदात 28 नरक सांगितले. एकही नरकात जागा नाही भेटणार. 29वा निर्माण करावा लागेल देवाला. मग ह्या बाया जेव्हा तीर्थयात्रेला जातात, खरं सांगा 4-4 बॅगा, दोघच जण जातात पण बॅगा 4-4 असतात त्या चाकावाल्या. असं वाटतं हे केदारनाथला गेली की येतच नाही आता परत, एवढं सामान घेऊन जातात. आणि त्या सगळ्या बॅगा कुणाच्या खांद्यावर? इमानदारीने सांगा, मी सांगत नाही, तुकडोजी महाराज सांगतात. पती के सिर पर बोझा दे कर. पति के सिर पर बोझा दे कर हाथ हिलावत चली. सुहागन तीरथ करने चली. बर तिथं तीर्थयात्रेत गेल्यावर काही देवाचा संतांचा संबंध नाही. संत देवता से नहीं नाता, घुमे दुकान और गली. हा नेकलेस कितीचा, त्या बांगड्या कितीच्या, तो हार कितीचा. चला पुढे. पती सेवा, पतीची सेवा करणे हेची विष्णूची महापूजा. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. सती सावित्रीची कथा तुम्हाला माहिती आहे, सांगू का? म्हणा आटप रे बापा, 10:30 झाले, काय हरकत नाही. सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या, काही गाथ्यामध्ये अनुभव नाही तुझ्या असाही पाठ आहे, दुसरा अनुभव नाही. पुढे म्हटले सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांच्या दुःखे. तुम्हाला देवाची पूजा करायची आहे तर खरं बोला जीवनामध्ये, जीवनामध्ये सत्य बोला. धर्मराज युधिष्ठिर जीवनामध्ये एकदा खोटं बोलले होते तर पायाचा अंगठा गळून पडला होता. नवरोवा कुंजरोवा माहिती आहे ना. आपलं तर किती खोटं बोलणं आहे महाराज. तो मोबाईल आला तेव्हापासून. अरे कुठे आहे? म्हणे बार्शी टाकडीला असतो अकोल्यात. किती खोटं बोलण्याचं. खोटं बोलणाऱ्याला नरकाची प्राप्ती आहे. पहा तुम्ही, भागवताच्या 5व्या स्कंदात आहे, पाहून घ्या, वाचून घ्या. 28 प्रकारचे नरक आहे. खोटं बोलणाऱ्याला सुद्धा नरकाची प्राप्ती आहे. सत्य बोले मुखे, खरं बोला. कसं बोललं पाहिजे? साचा आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित झालं पाहिजे आपण असं हृदय तयार करा आणि असं जर तुम्ही केलं निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार ताळी वाजवा विठोबार 3 मिनिटं बाकी आहे माझ्या हक्काचे पुढे अतिक्रमण झालं तर मग काही सांगता येत नाही 2-3 मिनिट चला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं मी जे सांगितलं असं वागण्याचा तुम्ही जर निश्चय केला तर तुम्हाला तेच फळ प्राप्त होईल जे भगवान परमात्म्याच्या साक्षात पूजेचं आहे ते अभंग झाला वेळ संपली सेवा संपली वेळेअभावी मी जास्त प्रमाणे घेऊ शकलो नाही आता याच्यापेक्षा अधिक स्पीडने किती बोलावं तरी टाईम नाही पुरला पण काही हरकत नाही टच अंगो स्पर्श केला फक्त पुढे गेलो जाता जाता फक्त एकच सांगतो तरुण मंडळी या ठिकाणी आहे 5 मिनिटं घेतो माऊली फक्त आणि तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तरुणांना हा सप्ताह चाललाच पाहिजे मला इतका आनंद वाटला तुमचं गाव फार चांगलं आहे महाराजांचा पुतळा शेजारीच आहे आताच मी त्याची पूजा केली मला आनंद वाटला माता माऊल्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये तरुण बहिणीसुद्धा या ठिकाणी मी 3ऱ्या वर्षी बोललो होतो पहा मी रोज कीर्तनातून हे सांगतो महाराज मला कीर्तन करून 25 वर्ष झाली धन्य महाराज 25 वर्ष झाले मी महाराष्ट्र फिरतोय आणि 25 वर्षापासून 2000 सालापासून जेवढे माझ्या हिंदू तरुणांना जागृत करण्याचा एक प्रयत्न माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करण्याचा तो प्रयत्न करत असतो एक तरुण जरी जागा झाला तरी भरपूर आहे माझ्या बहिणींना मी विनंती केली होती 3ऱ्या वर्षी पुन्हा एकदा तुम्ही विसरले असाल तर ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल वाचू नका तुळशीला पाणी घालता येत नसेल घालू नका देवाचं दर्शन करता येत नसेल करू नका आईवडिलांचं दर्शन करता येत नसेल एखाद्या वेळेस करता येत नसेलचा पर्याय सांगतोय फक्त करता येत नसेल करू नका माळ घालता येत नसेल घालू नका एकादशी करता येत नसेल करू नका फक्त एक करा ज्या बापांनी तुम्हाला वयाच्या 24-25 वर्षापर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या बापाची मान खाली जाईल आणि त्या बापाला पंख्याला लटकून फाशी घ्यावी लागेल असं आचरण जीवनामध्ये कधीच करू नका हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे दुसरा तुमच्या जीवनामध्ये परमार्थ नाही आहे त्या बापाची काय दशा होते आता तुम्ही सोशल मीडियावर सगळे ॲक्टिव्ह आहेत मुलं असो की मुली असो तुम्ही पाहताय जगामध्ये काय चाललंय तुमचा मार्ग जर चुकला ना तर तुमचे 28 तुकडे सुटकेसमध्ये सापडतील लक्षात ठेवा प्रेमाला विरोध नाही आहे पण प्रेम कशाला म्हणतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर गोपींचा आणि देवाचा संवाद वाचा तुम्ही भागवतामध्ये प्रेम कशाला म्हणतात प्रेम म्हणजे समर्पण आहे एका शब्दात प्रेमाची व्याख्या सांगतो प्रेम म्हणजे समर्पण प्रेम पाने का नाम नाही प्रेम देने का नाम है ज्याच्यामध्ये फक्त दिल्या जातं त्याला प्रेम म्हणतात बॉडी अट्रॅक्शन म्हणजे प्रेम नाही आहे प्रेम नाही आहे तुम्ही एकमेकांना ते मेकअपमध्ये पाहता आणि मग आकृष्ट होतात आणि लग्न झाल्यानंतर बिगर मेकअपचं पाहायचं असतं मग काही ती टिकत नाही म्हणून माझी पाहत तुम्ही म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला मार्ग चुकू देऊ नका ज्या बापाने ते आता एक गाणं आलं ना लई अवघड आहे घड्या उमजा या बापर घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे घड्या उमगा या बापर माय त्या बापाने फाटके बनेनं दिवाळीला घातले पण तुला मात्र नवीन ड्रेस दिवाळीला दिला त्या बापाची धाप ऐक जरा शेतातून आला की धापा टाकतो तो त्या बापाची कदर करा माझ्या तरुण मंडळींना माझी विनंती आहे महाराजांचा पुतळा आहे गुटख्याच्या पुड्यांची होळी करत जा दरवर्षी म्हणजे दरवर्षी होळी करायची पुन्हा तोंडात टाकायची तसं नाही जे नवीन खाणारे लागले त्यांना होळी करायला लावायची सोडून द्या रे व्यसन सोडून द्या इस्लाम में शराब हराम है आमच्या धर्मामध्ये का पितात देव जाणे दारूपासून गुटख्यापासून गांजा या सगळ्या वाईट गोष्टीपासून लांब राहा हा काळ तसा नाही आहे लोकसंख्या वाढते व्यापार नाही आहेत नोकऱ्या नाही आहेत आणि कमी पैसा आहे आणि एवढ्यामध्ये आपण व्यसन करायची ती दारू फक्त तुम्हाला पित नाही तू तुमच्या सगळ्या घरादाराला आणि घरातल्या लोकांना पित असते बायकोला मुलांना मुलींना आईवडिलांना सगळ्यांना पित असते म्हणून व्यसन करू नका ऐथा बजऱ्या दारूवाल्या बोल जरा रे
दारू सोड गड्या रे, देवाने तुला जन्म या भारती दिला, हिंदभूचा राजसा तू सोड रे हिला, कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, दारू सोड गड्या रे. माझी विनंती आहे, सोडून द्या व्यसन, एवढी तुम्हाला विनंती आहे. आणि शेवटची विनंती, चंद्र सूर्य असेपर्यंत पुन्हा एकदा हा सप्ताह चालला पाहिजे. आपण सामान्याची लेकरं थोडी आहोत, पाठीमागं छत्रपती उभे आहेत, त्यांची लेकरं आहोत आपण, नाही का. लढावा कसं हे शुभाने शिकवलं, आणि धर्माकरता मरावं कसं हे छत्रपती संभाजी राजांनी शिकवलं. लक्षात ठेवा, आपण त्यांचे संस्कार घ्यायचे. 3-4 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आयाबायांचं नाच गाणं पाहत होते. त्यावेळेस आईसाहेब जिजाऊंच्या समोर एका दाशीने पकडून नेलं शिवाजी राजांना, आणि आईसाहेब जिजाऊंना सांगितलं, मासाहेब बाळराजे नाच गाणं बघत होते. आऊसाहेबांना जेव्हा हे कळालं तेव्हा राग आला. आऊसाहेबांनी टाळ दिशी कानाखाली वाजवली. महाराज 3-4 वर्षाच्या शुभाच्या काळावर हात ठेवून लढायला लागले, आणि मासाहेबांच्या कमरेला पुन्हा एकदा मिठी मारायला उठले बाळराजे. अरे 4 वर्षाच्या शुभाराजाला पुन्हा मासाहेब जिजाऊंनी ढकलून दिलं, आणि मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यात नसुरीची धार वाहत होती, लाल डोळे झाले, आणि मासाहेब जिजाऊ 4 वर्षाच्या शिवाजी राजाला म्हणतात, बाळराजे तुमच्या ऐवजी एखादा दगड आमच्या पोटाला आला असता तर आम्ही स्वतःच धन्य मानले असते. वाईट वाटलं. 4 वर्षाच्या लेकराला काही कळलं, मी असं काय केलं. साहेब असं बोलू नका मासाहेब, घ्या माझजवळ. पुन्हा एकदा आईच्या कमरेला मिठी मारली. मासाहेबांनी पुन्हा ढकललं, आणि मासाहेब पुन्हा एकदा कडाडल्या विजेसारख्या, बाळराजे यासाठीच का तुम्हाला आम्ही जन्माला घातलंय, यासाठीच का 9 महिने तुम्हाला आमच्या पोटात वाढवलंय की तुम्ही आया भयांचं नाच गाणं बघा. तुम्हाला आया भयांचं नाच गाणं बघण्यासाठी आम्ही जन्मास घातलं. आणि मग राजांच्या लक्षात आलं आम्ही नाच गाणं पाहिलं म्हणून मासाहेब रागावल्या. लगेच मासाहेबांच्या पायावरती फार दिशी मिठी मारली, मस्तक टेकवलं, सांगितलं, मासाहेब आई तुळजा भवानीची शपथ आबासाहेबांची आणि तुमच्या चरणाची आण घेऊन सांगतो, मासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही कुठल्याच आया बहिणींचं नाच गाणं पाहणार नाही. या जगातली प्रत्येक परस्त्री ही आमची माय आणि आमची बहीणच असेल, आम्ही तुम्हाला वचन देतो. हे शब्द जेव्हा मासाहेबांनी ऐकले त्यावेळेस कमरेशी घेतलं, पोटाशी घेतलं, कवटाळलं, आणि मासाहेबांनी स्वतःच्याही डोळ्यातले अश्रू पुसले, 4 वर्षाच्या शुभाच्या डोळ्यातले अश्रू पुसले, आणि मासाहेब म्हणतात, शुभा तुम्हाला याकरता जन्माला घातलं नाही, तुम्ही आया बायांचं नाच गाणं पाहावं. मोठं झाल्यावर तुम्हाला फार मोठं कार्य करायचं आहे. मोठं झाल्यावर तुम्हाला बाया नाचवायच्या नाहीत, तुम्हाला बाया वाचवायच्या आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि ते संस्कार शेवटपर्यंत महाराजांनी डोक्यात ठेवले, हृदयात ठेवले, म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माय मानलं की नाही. आपण सामान्याची लेकरं नाही, सामान्य इतिहास नाही रे या राजाचा. तुम्ही ऐकलं असेल, दरबारामध्ये जेव्हा महाराजांच्या विजयाच्या बातम्या औरंगजेबाच्या कानावर आल्या त्यावेळेस भरल्या दरबारामध्ये तो औरंगजेब थोडासा गेन दे म्हणतात. हो, तो औरंगजेब भरल्या दरबारामध्ये जेव्हा महाराजांच्या विजयाच्या बातम्या कानावर यायला लागल्या त्यावेळेस औरंगजेब चिडला, आणि तो आपल्या मुला पहा, शत्रू आपल्याला शेजारी चांगला नाही म्हणत हो, आपला शेजारी आपल्याला चांगला म्हणत नाही, तोही आपला द्वेष करतो, मत्सर करतो, नाव ठेवतो. आशिया खंडातला सर्वात बलाढ्य असणारा वीर आणि सर्वात मोठा शत्रू महाराजांचा औरंगजेब, तो महाराजांचं वर्णन करत असताना दरबार भरलेल्या महाराजांच्या विजयाच्या बातम्या कानावर येत आहेत, आणि तो औरंगजेब आपल्या मुलाला त्या अकबराला म्हणतो, ऐसा फिजूल है शहजादे, चंगे जो तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर कंजर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबदौलत आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजर के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त के उधेल कर रख दिया उसने. ये हमारे मिर्जा मीर गुलाब बाबू तालिब शाइस्ता खां साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये सूरत के खूबसूरत इनायत का बहादुर शिवाजी जब सूरत में आया तो तुम दबा के भाग गए. ये जोधपुर के महाराजा जयसन सिंह राठौर मराठों के जख्म के बाद इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपनी पीठ पे खाए. ये आपसी भावना था जिसकी हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया.
सभी मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। लश्कर के साथ मैदान छोड़कर भागने वाले ये करतलब खां, ये रसूल बेग रोजवानी, ये मिर्याती तरबियत खां, ये खाजा बहादुर, ये बहादुर काबुलताश, ये बुंदी भौसियारा, ये राणा मस्ताका, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां, तमाम रसूल बुंदल पठान अफगानी फौज, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी और हमारी इज्जत मिट्टी में मिला दी। एक बात कहूं शहजादे, शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत, गाना, नाच, शराब, शिकार, मौज, मस्ती शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, मगर मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जागीरों की लालच दिखाई, मगर जाबाज मराठों ने उसमें थूक दिया। ये मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं, मराठे झुकते नहीं, मराठे कभी बिकते नहीं। शहजादे, शिवाजी सूरज के जैसा चमकदार है, दूसरों के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीर और औरतों की इज्जत करना जानता है वो। हाँ, शिवाजी चालाक है, मगरूर है, दगाबाज है, मगर उसका चाल चलन दूध के जैसा साफ और बुलंद मीनार की जैसे उसकी सी ऊंचाई आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे। हम खुश नसीब बने कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवाजी जैसा। दुश्मनानी महाराजांची स्तुती करावी। असा होता शिवाजी राजा, असा होता माझा राजा। त्या राजाची लेकराव, त्याच राजाचे संस्कार, ती संस्कृती, तो धर्म आपल्याला जोपासायचा एवढी विनंती करतो। ज्यांनी सेवा दिली त्या सगळ्या गावकऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, मंडळाचे, ट्रस्ट असेल तर त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार। फार मला आनंद वाटला, एकही श्रोता उठला नाही आणि एकही लेकरू उठलं नाही। याला म्हणतात शिस्त। तुमच्या गावाचं कौतुक नक्की उद्या दुसऱ्या गावात मी केल्याशिवाय राहणार। आम्ही म्हणजे चालतं बोलतं न्यूजपेपर आहे, न्यूज चॅनल आहे आणि तुमच्या तोंडावर स्थिती नाही। माझं लक्ष आहे, एकही लहान लेकरू सुद्धा उठलं नाही आणि लहान लेकरू रडलंही नाही, हे विषय नाही तर कीर्तनात लेकरं रडतात। तुमच्या गावात फार मला शिस्त आवडली। वयोवृद्ध मंडळी सुद्धा मागे, कुणी उठलं नाही, तरुण मंडळी एवढी आहे, एकही तरुण उठला नाही। आणि टाळकरी सुद्धा उत्कृष्ट गायक मंडळींचे आभार। तुमचे भांडे महाराज आहेत, महादेव महाराज आहेत, दोन्ही टिकाडे महाराज आहेत, विनेकरी आहेत, साऊंडवाले दादा आहेत, माता भगिनी आहेत, आपण सर्व मंडळी या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। बोलण्याच्या अवघात चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे काही बरोबर असेल ते आळंदीला शिकलो त्या ज्ञानावरांचा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची कृपा आहे। न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुम ते विनेतो से पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूत युक्ती, नो हे हा उपदेश तुमचे बडे बिडलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली। जय